नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातला एक विषय आहे, पण आपण त्यावर नेहमीच्या अभ्यासासारखी नाही तर एका वेगळ्याच अँगलने चर्चा करणार आहोत. विषय आहे रोमन साम्राज्य. बरोबर. जेव्हा आपण रोमन साम्राज्य म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर तलवारी, रथ आणि मोठे मोठे सम्राट येतात. पण आजच्या आपल्या स्रोतांमध्ये म्हणजे या पाठ्यपुस्तकात त्या पलीकडच्या गोष्टी आहेत. या साम्राज्याची आतून रचना कशी होती, त्याची अर्थव्यवस्था कशी चालत होती आणि तिथले सामान्य लोक कसे जगत होते याचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. अगदी फक्त राजा महाराजांच्या कथा नाहीत, तर त्या साम्राज्याला चालवणाऱ्या खऱ्याखुऱ्या सिस्टमबद्दल आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या साम्राज्याच्या भव्य विस्तारापासून. हे भूमध्य समुद्राच्या अवतीभोवती पसरलेलं एक अवाढव्य साम्राज्य होतं, जे युरोप, आफ्रिका आणि आशिया या 3 खंडांमध्ये पसरलं होतं. पण एवढा मोठं साम्राज्य नक्की चालवलं कसं जायचं? सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात होता? खूप चांगला प्रश्न आहे, कारण उत्तर वाटतं तितकं सोपं नाही. वरकरणी पाहता सर्व सत्ता सम्राटाच्या हातात होती. पहिला सम्राट ऑगस्टस याने इसवी पूर्व 27 मध्ये सत्ता काबीज केली. पण गंमत म्हणजे त्याने स्वतःला कधी राजा किंवा हुकुमशहा म्हणून घेतलं नाही. त्याने प्रिन्सेप्स ही पदवी घेतली. प्रिन्सेप्स? हो, ज्याचा अर्थ होतो प्रमुख नागरिक. थांबा, म्हणजे तो सर्वात शक्तिशाली असूनही स्वतःला फक्त प्रमुख नागरिक म्हणवत होता? हे जरा विचित्र नाही का? लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार होता की यामागे काहीतरी मोठी रणनीती होती? श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांच्या सभेचा सन्मान ठेवल्याचं दाखवलं. त्याने असं भासवलं की तो फक्त सिनेटच्या वतीने राज्यकारभार सांभाळताय. पण प्रत्यक्षात सर्व महत्वाचे निर्णय तोच घेत होता. अगदी बरोबर. त्यामुळे सत्तेचा पहिला आणि सर्वात महत्वाचा आधारस्तंभ सम्राट हाच होता. अच्छा, म्हणजे सिनेट हा दुसरा आधारस्तंभ झाला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, जर खरी सत्ता सम्राटाकडे होती तर मग सिनेटला एवढं महत्त्व का दिलं जायचं? म्हणजे जर ते फक्त श्रीमंत लोकांचा एक गट होता तर त्यांना खुश ठेवण्याची काय गरज होती? कारण सिनेट हे परंपरेचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होतं. अनेक शतकांपासून याच गटाने रोमवर राज्य केलं होतं. त्यांना पूर्णपणे बाजूला सारणं म्हणजे संपूर्ण रोमन उच्चभ्रू वर्गाला दुखावणं होतं, जे सम्राटासाठी धोकादायक ठरू शकलं असतं. त्यामुळे जो सम्राट सिनेटचा आदर करायचा त्यालाच चांगला सम्राट मानला जायचं. आणि जो त्यांच्याशी वाद घालायचा त्याला क्रूर ठरवलं जायचं. हो, हा एक प्रकारचा सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न होता, जरी तो बराचसा दिखावा असला तरी. म्हणजे सम्राट आणि सिनेट यांच्यात सतत एक छुपी रस्सीखेच चालू असायची. हे खूपच रंजक आहे. आणि तिसरा आधारस्तंभ कोणता होता? मला वाटतं तो सर्वात धोकादायक असावा. तुम्ही बरोबर ओळखलत. तिसरा आणि अनेकदा सर्वात शक्तिशाली आधारस्तंभ होता सेना. रोमन सेना ही काही साधीसुधी नव्हती. ती एक व्यावसायिक, पगारी सेना होती. प्रत्येक सैनिकाला किमान 25 वर्ष सेवा करावी लागत असे. 25 वर्षे? हो, आणि ही सेना इतकी संघटित आणि ताकदवान होती की ती अक्षरशः सम्राटांचं भवितव्य ठरवू शकत होती. म्हणजे किंगमेकर म्हणता येईल त्यांना. मग स्वतःच्याच सैन्याकडून सम्राटाला धोका कसा असू शकतो? ते तर सम्राटाचं रक्षण करण्यासाठी होते ना? हो, पण ते सम्राटापेक्षा जास्त आपल्या पगाराला आणि सेवा शर्तींना महत्त्व देत. सैनिकांमध्ये असंतोष पसरला की ते बंड करायला मागेपुढे पाहत नसत. इतिहास अशा घटनांनी भरलेला आहे जिथे सैन्याने आपल्याच सम्राटाची हत्या केली कारण त्याने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. अरे देवा, म्हणजे सम्राटाला सिनेटपेक्षा जास्त भीती सैन्याची वाटत असे. नक्कीच. अविश्वसनीय. म्हणजे सम्राट, सिनेट आणि सेना या 3 पायांवर हे साम्राज्य उभं होतं आणि या तिघांमध्ये सतत एक तणावपूर्ण संतुलन होतं. आता माझ्या मनात पुढचा प्रश्न येतोय. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा, इतक्या मोठ्या सैन्याचा आणि या सगळ्या प्रशासनाचा खर्च कसा भागवला जात होता? नक्कीच त्यांची अर्थव्यवस्था खूप मजबूत असणार. प्रचंड मजबूत. रोमन साम्राज्याची अर्थव्यवस्था आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थांसारखीच गुंतागुंतीची होती. त्यांच्याकडे बंदरे, खाणी, वीटभट्ट्या, दारूचे गुत्ते आणि ऑलिव्ह तेलाच्या गिरण्या यांचं एक विशाल जाळं होतं. व्यापारातून प्रचंड पैसा येत होता. याचा एक उत्तम पुरावा म्हणजे ॲम्फोरे. हो, याबद्दल मी वाचलंय. ही मातीची मोठी भांडी होती ज्यात द्रवपदार्थ वाहून नेत असं, बरोबर? पण यावरून अर्थव्यवस्थेबद्दल इतकी माहिती कशी मिळते? कारण ही भांडी म्हणजे त्या काळातील शिपिंग कंटेनर्स होती. पुरातत्वशास्त्रज्ञांना या भांड्यांचे कोट्यवधी तुकडे सापडले आहेत.
विशेषतः ड्रेसल 20 नावाचं एक विशिष्ट प्रकारचं भांडं आहे जे स्पेनमध्ये बनवलं जायचं आणि त्यात ऑलिव्ह तेल भरून संपूर्ण साम्राज्यात पाठवलं जायचं. म्हणजे ते भांडे जिथे जिथे सापडले त्यावरून आपल्याला स्पॅनिश ऑलिव्ह तेलाच्या व्यापाराचा मार्ग आणि त्याचा आवाका समजतो. अगदी बरोबर. ही एक प्रकारची प्राचीन काळातील सप्लाय चेन होती. पण यात आश्चर्याची गोष्ट काय आहे? आश्चर्याची गोष्ट ही आहे की स्पेनमधील ऑलिव्ह तेल उत्पादकांनी इटलीतील उत्पादकांना स्पर्धेतून अक्षरशः बाहेर काढले होते. ते कमी किमतीत चांगल्या दर्जाचं तेल पुरवत होते. थांबा, इटली तर साम्राज्याचं केंद्र होतं. तिथले उत्पादक आपल्याच घरच्या बाजारपेठेत बाहेरच्या उत्पादकांकडून कसे काय हरले? त्यांनी विरोध नाही केला का? हे तर आजच्या जागतिकीकरणासारखं वाटतंय, जिथे एका देशातील उत्पादन दुसऱ्या देशाच्या बाजारपेठेवर कब्जा करतं. अगदी तसंच होतं. यावरून रोमन अर्थव्यवस्था किती खुली आणि बाजारपेठेवर आधारित होती हे दिसतं. गुणवत्ता आणि किंमत यावर व्यापार ठरत होता, केवळ राजकीय केंद्रावर नाही. पण या सगळ्या आर्थिक घडामोडींच्या मागे गडद बाजू होती. हे सर्व काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत होतं. आणि ते मनुष्यबळ म्हणजे गुलाम, बरोबर? हो, गुलामगिरी ही रोमन अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा एक अविभाज्य भाग होती. युद्धांमधून लाखो लोकांना गुलाम बनवून आणलं जायचं आणि त्यांना गुंतवणुकीप्रमाणे वागवलं जायचं. पण पहिल्या 2 शतकांमध्ये साम्राज्यात शांतता होती, ज्याला पॅक्स रोमाना म्हणतात. त्यामुळे मोठी युद्ध थांबली. आणि युद्ध थांबल्यामुळे गुलामांचा पुरवठा कमी झाला असणार. मग कामाचं काय? एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेला मजूर कुठून मिळत होते? बरोबर. हा एक मोठा पेच होता. गुलामांचा पुरवठा कमी झाल्यामुळे मालकांनी इतर पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यांनी मजुरीवर कामगार ठेवायला किंवा कर्जबाजारी लोकांना कामावर ठेवायला सुरुवात केली. म्हणजे वेठबिगारीसारखं काहीतरी? हो, तसंच काहीसं. त्यामुळे समाजात एक नवीन वर्ग तयार झाला. शिवाय प्लिनी द एल्डरसारख्या लेखकांनी तर गुलामांना गटामध्ये एकत्र कामाला लावण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. का? त्यांना गुलामगिरी अमान्य होती का? मुद्दा पूर्णपणे व्यावहारिक होता. त्यांच्या मते ही उत्पादन करण्याची सर्वात वाईट पद्धत होती, कारण गटांमध्ये काम करणाऱ्या गुलामांना सहसा पायात साखळदंड घालून ठेवले जायचे आणि त्यांच्याकडून चांगले काम होत नसे. अच्छा, म्हणजे त्यांच्या मते स्वतंत्र मजुरांकडून जास्त चांगले काम करून घेता येत होते. अगदी. हे तर खूपच वेगळं आहे. म्हणजे अर्थव्यवस्था, व्यापार, गुलामगिरी या सगळ्यामुळे तिथला समाजही सतत बदलत होता. चला, आता तिथल्या सामान्य लोकांच्या जीवनाबद्दल बोलूया. तिथली कुटुंब व्यवस्था कशी होती? आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोमन कुटुंब पद्धती ही आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीसारखीच होती. प्रौढ मुलगा लग्नानंतर आपल्या आईवडिलांसोबत राहत नसे आणि प्रौढ भावांमध्ये एकाच घरात राहण्याची प्रथा नव्हती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट तर महिलांच्या अधिकारांबद्दलची आहे, जी या स्रोतांमध्ये दिली आहे. त्यांना मालमत्तेचे अधिकार होते. हे खरं आहे का? हो, आणि हे रोमन समाजाचं एक अत्यंत आधुनिक वैशिष्ट्य होतं. कायद्यानुसार महिलेचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क होता आणि तो हक्क लग्नानंतरही कायम राहत असे. पती आणि पत्नी यांची संपत्ती कायदेशीररित्या वेगळी मानली जात असे. थांबा 1 मिनिट. म्हणजे एका रोमन महिलेची संपत्ती तिच्या नवऱ्याच्या संपत्तीपासून कायदेशीररित्या वेगळी होती? हो, याचा अर्थ वडिलांच्या मृत्यूनंतर ती त्या संपत्तीची स्वतंत्र मालक बनत असे. हे तर अनेक 20व्या शतकातील देशांपेक्षा जास्त प्रगत आहे. या स्वातंत्र्यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावर काय परिणाम होत असेल? यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक स्वातंत्र्य मिळत होतं, जे त्या काळात जगात कुठेही दुर्मिळ होतं. घटस्फोट किंवा पतीचा मृत्यू झाल्यास त्या निराधार होत नसत. या आर्थिक स्वातंत्र्यामुळे सार्वजनिक जीवनातही त्यांचा वावर अधिक होता. अविश्वसनीय. आता साक्षरतेबद्दल बोलूया. एवढा प्रगत समाज होता तर सगळेच लोक शिकलेले होते का? नाही, साक्षरता सर्वत्र सारखी नव्हती, पण ती फक्त उच्च भ्रूवर्गापुरती मर्यादितही नव्हती. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे पॉम्पेई शहर. इसवी सन 79 मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकात हे शहर राखेखाली गाडलं गेलं. त्यामुळे तिथल्या भिंतींवरच्या ग्राफिटी म्हणजे लोकांनी लिहिलेले संदेश जसेच्या तसे जतन झाले आहेत. ग्राफिटी? म्हणजे सामान्य लोक भिंतीवर लिहित होते. काय लिहित होते ते? काही जाहिराती, प्रेम संदेश, शिव्या, कविता, सगळं काही. एका भिंतीवर तर एकाने गमतीने लिहिलं होतं, भिंती, तू अजून पडली नाहीस याचं मला आश्चर्य वाटते, कारण तुझ्यावर अनेक कंटाळवाणा लोकांनी लिहिलं आहे. भिंती, तू अजून पडली नाहीस याचं मला आश्चर्य वाटतंय. हे तर आजच्या काळातल्या इंटरनेट ट्रोलिंगसारखं वाटतंय. अविश्वसनीय आहे की 2000 वर्षापूर्वी ही लोक असेच होते.
यावरून कळतं की लिहिणं वाचणं हे त्यांच्या जीवनाचा एक भाग होतं. नक्कीच. सैनिक, लष्करी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्यात तर साक्षरतेचं प्रमाण खूपच जास्त होतं. पण यासोबतच साम्राज्यात प्रचंड सांस्कृतिक विविधता होती. जरी लॅटिन आणि ग्रीक या प्रशासनाच्या प्रमुख भाषा असल्या तरी इजिप्तमध्ये कॉप्टिक, मध्यपूर्वेत ॲरेमेइक आणि उत्तर आफ्रिकेत प्युनिक आणि बर्बर यांसारख्या अनेक स्थानिक भाषा आणि संस्कृती नांदत होत्या. एवढी सांस्कृतिक विविधता सांभाळणं सोपं नसेल. जेव्हा साम्राज्यावर बाहेरून दबाव वाढला तेव्हा या अंतर्गत विविधतेमुळे ते आणखी कमकुवत झालं का? कदाचित याचमुळे 3ऱ्या शतकातील संकटाला तोंड देणं त्यांना इतकं अवघड गेलं असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. पहिली 2 शतकं शांततेत गेली, पण 3ऱ्या शतकात साम्राज्यावर चारी बाजूनी संकटं कोसळली. पूर्वेकडून म्हणजे आजच्या इराणमधून सिसानियन नावाच्या एका आक्रमक राजवंशाचा उदय झाला. त्यांनी रोमन प्रदेशावर मोठे हल्ले केले. त्याचवेळी उत्तरेकडून राईन आणि डॅन्यूब नद्यांच्या पलीकडून अनेक जर्मॅनिक जमातींनी हल्ले सुरू केले. म्हणजे एकाच वेळी 2 मोठ्या आव्हाडांवर लढावं लागत होतं. याचा साम्राज्याच्या आत काय परिणाम झाला? राजकीय स्थैर्यावर? प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अंतर्गत ताण इतका वाढला की अवघ्या 47 वर्षात 25 सम्राट बदलले गेले. तुम्ही विचार करा, सरासरी प्रत्येक सम्राटाला 2 वर्षांपेक्षा कमी काळ मिळाला. 47 वर्षात 25 सम्राट, म्हणजे कोणालाच धोरण राबवायला वेळच मिळाला नाही. सततची युद्ध, सम्राटांच्या हत्या, सैन्याचे उठाव, यालाच 3ऱ्या शतकातील संकट म्हणतात. या चक्रातून साम्राज्याला कोणी बाहेर काढलं का? हो, 3ऱ्या शतकाच्या शेवटी सम्राट डायोक्लिशियन आणि त्यानंतर कॉन्स्टंटाईन यांनी काही मोठ्या सुधारणा केल्या. डायोक्लिशियनने प्रशासकीय बदल केले आणि ज्या प्रदेशांचं संरक्षण करणं कठीण होतं ते सोडून दिले. पण कॉन्स्टंटाईनने 2 मोठ्या गोष्टी केल्या ज्यांचा दूरगामी परिणाम झाला. एकतर नवीन राजधानी आणि दुसरं म्हणजे एक नवीन नाणं, बरोबर? अगदी बरोबर. त्याने सॉलिडस नावाचं 4.5 ग्रॅम शुद्ध सोन्याचं नाणं चलनात आणलं. हे नाणं इतकं स्थिर आणि विश्वासार्ह होतं की रोमन साम्राज्याच्या पतनानंतरही ते अनेक शतके वापरलं जात राहिलं. आणि त्याची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे कॉन्स्टँटिनोपल या दुसऱ्या राजधानीची स्थापना. आजचे इस्तंबूल? हो, यामुळे साम्राज्याचा गुरुत्व मध्य पूर्वेकडे सरकला. आणि याच काळात एक मोठा धार्मिक बदलही झाला ना? हो, आणि हा कदाचित सर्वात मोठा बदल होता. तोपर्यंत रोमन लोक अनेक देवदेवतांना मानणारे होते, पण 3ऱ्या शतकापासून ख्रिश्चन धर्माचा प्रसार वेगाने होऊ लागला. सम्राट कॉन्स्टंटाईनने स्वतः ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि हळूहळू तो साम्राज्याचा राजधर्म बनला. याने रोमन साम्राज्याची ओळखच बदलून टाकली. इतक्या सुधारणा करूनही शेवटी साम्राज्याचा अंत झालाच. पश्चिमेकडील भागाचं पतन झालं असं आपण वाचतो. ते का झालं? पश्चिमेकडील रोमन साम्राज्य जर्मेनिक जमातींच्या म्हणजे गॉथ, वॅन्डल्स, लोंबार्ड्स यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे 5व्या शतकात कोसळले. तिथली राजकीय आणि आर्थिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. पण पूर्वेकडील साम्राज्य, ज्याला नंतरच्या काळात बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखले गेले, ते मात्र आणखी 1000 वर्षे टिकून राहिले. आणि मग 7व्या शतकात इस्लामच्या उदयाने आणि अरब विजयांनी त्या संपूर्ण प्रदेशाचा नकाशा पुन्हा एकदा बदलला. बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की रोमन साम्राज्य केवळ तलवारीच्या जोरावर टिकून नव्हतं. त्याची एक गुंतागुंतीची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय रचना होती. सम्राट, सिनेट आणि सेना यांच्यातील तणावपूर्ण संबंधांपासून ते स्पॅनिश ऑलिव्ह तेलाच्या व्यापारापर्यंत आणि महिलांच्या मालमत्ता हक्कांपासून ते पॉम्पेईच्या भिंतींवरील ग्रॅफिटीपर्यंत या साम्राज्याचे अनेक पैलू होते. अगदी बरोबर. या साम्राज्याचा कायदा, भाषा आणि प्रशासन यांचा वारसा आजही युरोप आणि जगावर दिसतो. पण महत्त्वाचं म्हणजे ते केवळ एक लष्करी शक्ती नव्हती, तर एक अत्यंत जटिल आणि वैविध्यपूर्ण समाज होता, जिथे व्यापार, शहरीकरण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत होती. श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. आपल्या पाठ्यपुस्तकात उल्लेख आहे की रोमन लोकांनी जलशक्तीवर चालणाऱ्या गिरण्या आणि स्पेनमधील खाणींमधनं सोने चांदी काढण्यासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरले होते. आणि हे तंत्रज्ञान युरोपात 19व्या शतकापर्यंत पुन्हा त्या प्रमाणात दिसले नाही. आणि यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण प्राचीन समाजांना नेहमी मागासलेले का समजतो? रोमन समाजाची अशी आणखी कोणती आधुनिक वैशिष्ट्ये असतील, जसं की महिलांचे मालमत्ता अधिकार किंवा विभक्त कुटुंब पद्धती, जी भूतकाळाबद्दलच्या आपल्या साचेबद्ध कल्पनांना आव्हान देऊ शकतील? याचा नक्की विचार करा.